आज आपण एकचल समीकरणे कशी सोडवायची हे पाहणार आहोत. फळ्यावर 4 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत. x - 5 = 25, x - 5 = 25, 5x = 25 आणि x/5 = 25. तर कोणत्या तरी संख्येतून 5 वजा केल्यानंतर 25 उत्तर येतं किंवा एखाद्या संख्येमध्ये 5 मिळवल्यानंतर 25 येतं. एखाद्या संख्येला 5 ने गुणल्यानंतर 25 येतं. अशा पद्धतीनं त्याचा अर्थ आहे. आणि चलाची जी किंमत आहे ती किंमत आपल्याला शोधायची आहे. अशा वेळेस समानतेचे जे 4 गुणधर्म आहेत त्याचा वापर इथं करायचा आहे. समानतेचा बेरीज गुणधर्म, समानतेचा वजाबाकी गुणधर्म, समानतेचा गुणाकार गुणधर्म आणि समानतेचा भागाकार गुणधर्म. म्हणजे चलाला लागून जी क्रिया आहे त्याच्या विरुद्ध समानतेचा गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे. x आणि 5 यामध्ये वजाबाकीची क्रिया आहे म्हणून इथं समानतेचा बेरीज गुणधर्म वापरायचा आहे. कसा वापरायचा आहे तर x - 5 अधिक 5 बरोबर डाव्या बाजूला आपण 5 मिळवलेला आहे म्हणून उजव्या बाजूला देखील 5 मिळवायचा आहे. आणि म्हणून -5 अधिक 5 एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहे त्याची किंमत आहे 0. मग डाव्या बाजूला फक्त x राहिलं. x = 25 आणि 5 30. चलाची किंमत किती आली 30. त्याचा पडताळा जर घ्यायचा म्हटलं तर ही 30 ही किंमत इथे जर ठेवली तर 30 मधून 5 गेले आणि किती 25. म्हणजे समानतेचा हा बेरीज गुणधर्म इथं आपण अप्लाय केलेला आहे किंवा वापरलेला आहे. म्हणजे चलाला लागून जी क्रिया आहे त्याच्या अपोजिट त्याच्या विरुद्ध समानतेचा गुणधर्म वापरायचा आहे. इथं x आणि 5 यामध्ये बेरीज आहे तर वजाबाकीचा गुणधर्म वापरायचा जेणेकरून x ला लागून जे आहे त्याची किंमत 0 यावी. आणि म्हणून इथं काय आहे x अधिक 5 आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणून त्याच्या विरुद्ध ऋण 5 किंवा वजा 5 बरोबर 25. इकडे ऋण 5 म्हणून उजवीकडे देखील बरोबर चिन्हाच्या पलीकडे त्यामधून देखील 5 कमी करायचे आहे. आणि मग अधिक 5 ऋण 5 धन 5 ऋण 5 यांची बेरीज 0 येणार आहे. राहिले फक्त x डाव्या बाजूला आणि 25 मधून 5 गेले राहिले किती 30. राहिले किती 20. 25 मधून 5 गेले खाली किती राहिलं 20. मग हे पडताळा जर घ्यायचा म्हटलं तर x ची किंमत किंवा चलाची किंमत जर इथे ठेवली आपण 20 आणि 5 25. म्हणजे आपण जी चलाची किंमत शोधलेली आहे त्या किमतीनं त्या समीकरणाची उकल होते आहे. हा हे पडताळा घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. पुढे आहे 5x = 25. आता 5 आणि x मध्ये गुणाकार लपलेला असतो जो दिसत नाही पण तिथं गुणाकाराची क्रिया आहे. गुणाकार आहे म्हणून त्याची विरुद्ध क्रिया वापरायची. 5 गुणिले x 5x म्हणजे हे गुणिले 5 आहे त्याची विरुद्ध क्रिया आपण वापरू भागिले 5 डाव्या बाजूला म्हणून उजव्या बाजूला देखील 25 भागिले 5. मग 5 1 5 5 1 5 राहिलं तर x गुणिले x xच राहिलं आणि 5 1 5 5 5 25. x ची किंमत किती आली 5. पडताळा घ्यायचं म्हटलं तर इथं जर 5 ची किंमत ठेवली तर हे 55 नाही 5 गुणिले 5 असं होतं कारण मध्ये गुणाकाराची क्रिया 5 5 25. तुझी बाजू देखील 25. म्हणजे चलाची जी किंमत शोधलेली आहे आपण ती बरोबर आहे. त्यानंतर शेवटी आहे x/5 बरोबर 25. तर इथं छेद म्हणजे भागिले x आणि 5 यामध्ये भागाकाराची क्रिया आहे त्याच्या विरुद्ध क्रिया आपण अप्लाय करू किंवा वापरू गुणिले 5 भागिलेच्या विरुद्ध गुणिले. डाव्या बाजूला जर केलं तर त्या पद्धतीने आपण गुणिले 5 केले तर उजव्या बाजूला देखील आपल्याला काय करावं लागेल गुणिले 5च करावं लागेल. समानतेचा गुणाकार गुणधर्म 5 1 5 5 1 5 म्हणून इथं x = 25 5 125. म्हणजे इथे 125 ही चलाची किंमत आली किंवा x ची किंमत आली. आणि ही किंमत जर इथे ठेवली प्रत्यक्ष उदाहरणामध्ये 125 भागिले 5
तर किती पाचा 125, 25 पाचा 125 किंवा 125 अशा पद्धतीने म्हणजे समानतेचे गुणधर्म वापरून एकचल समीकरण सोडवले जातात. ही सुरुवात आहे 6वी ला. त्यानंतर हळूहळू याच्यापेक्षा कठीण गणित शाब्दिक उदाहरणं देखील असतात आणि हळूहळू समानतेचे गुणधर्म तोंडीच अप्लाय केले जातात किंवा वापरले जातात.